वडाळा जसापूर येथील पांदण रस्त्याची दुरावस्था झाल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत। रस्त्याची समस्या सुटता सुटेना, त्यामुळे नितीन कदम यांनी आंदोलनाचे संकेत दिले आहेत। भातुकली तालुक्यातील वडाळा पुनर्वसन ते जसापूर व इतर शिवाराकडे जाणाऱ्या पाणंद रस्त्याची गेल्या 10 ते 15 वर्षापासून दुरावस्था झालेली आहे। या रस्त्याचे खडीकरण अथवा डांबरीकरण आतापर्यंत राजकीय उदासीनता व प्रशासकीय अनास्थेमुळे या रस्त्याची समस्या आजही कायम आहे। पावसाळा सुरू झाल्यापासून तर किमान फेब्रुवारी-मार्च उजाडेपर्यंत या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखलाचे व पाण्याचे साम्राज्य असते। पेरणीच्या दिवसात शेतात खते बियाणे घेऊन जाणे सुद्धा अवघड होते, तर हंगामात शेतकऱ्यांना शेतमाल घरी सुद्धा आणता येत नाही। सोयाबीन सारखे मुख्य पीकही काढणीनंतर शेतातच ठेवावे लागते। हा प्रकार प्रामुख्याने वडाळा पुनर्वसन ते जसापूर शिवाराकडे जाणाऱ्या पाणंद रस्त्यावर उपरोक्त कालावधीत दरवर्षी घडतो। पावसाळ्यात या पाणंद रस्त्यावर चिखल होत असल्याने शेतकऱ्यांची गुरेढोरे त्यामध्ये फसत असतात। मात्र तरी सुद्धा या रस्त्याची कामे करण्यासाठी प्रशासन धजावत नाही, हे फार मोठे दुर्दैव आहे। शासकीय लाल फितशाहीच्या धोरणामुळे शासनाच्या शेत तिथेच पांदण रस्ता या योजनेचा पार फज्जा उडाला आहे। सदर परिसर भातुकली तालुक्यातील शासकीय योजनांपासून वंचित असलेला दुर्गम भाग आहे। लोकप्रतिनिधी इथे भटकत नसल्याने येथील स्थानिक नागरिक सांगतात। अशातच शेतकऱ्यांचा पाणंद रस्त्याच्या गैरसोय लक्षात घेता शासनाने ग्राम सडक योजनेसारखे प्रकल्प अंमलात आणण्याचा प्रयत्न फोल ठरताना दिसून येत आहे। कंत्राटदाराचा मनमानी कारभार व राजकीय उदासीनतेमुळे कामाला कासव गतीचे स्वरूप प्राप्त झाले आहे व विचारणा केली असता काम पूर्ण झाल्याचे कंत्राटदाराकडून माहिती मिळते। या तुलनेत कुठल्याच प्रकारचे निर्माण कार्य येथे दिसून येत नसून सदर निर्माण कार्य फक्त कागदावरच शाही स्वरूपी शोभेची वस्तू म्हणून झळकत आहे। सदर मार्गावर कुठलेही नवनिर्माण कार्य सुरू असल्याचे परिस्थिती दिसत नाही व परिस्थिती जैसे ते दिसून येते। अशातच कंत्राटदारांचे काम संशयास्पद दिसून येत आहे। सदर निर्माण कार्याबद्दल स्थानिकांनी कंत्राटदाराला विचारणा केली असता कंत्राटदार मुजुरीची वागणूक देत असल्याचे गावकरी तक्रार करतात।